नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. गेल्या 2 वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणं मुश्किल झालं आहे. कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे या महिलांचा नाहक बळी गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आलेली नाही. एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कायद्याचा धाक कोणाला राहिलेला नाही. त्यामुळे गुन्हेगार आपले राजकीय वजन वापरून पुन्हा मोकाट फिरत आहेत. अशा गुन्हेगारांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा घटनेला आळा बसेल. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू, असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने दिला आहे. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून संताप व्यक्त केलाय, तसेच हल्लाबोल देखील व्यक्त केला. यावेळी महिला जिल्हा संघटका रेखा खोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ॲडव्होकेट आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, ज्योती कदम, छाया अमृगम, अनिता प्रभू यांसह इतर महिला पदाधिकारी येथे उपस्थित होत्या. वारंवार आंदोलन केली, निवेदनं दिली, पोलिसांना दिलं, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, पण काही कुठेही गुन्ह्याचा चढता जो आलेख आहे त्याच्यामध्ये काहीही कमी नाहीये, वाढताच आलेख चाललेला आहे. काल परवापासून तर ह्या सगळ्या गुन्ह्यांनी अगदी तीव्र त्याचं स्वरूप धारण केलेलं आहे. तर कुठेतरी आणि अत्याचाराचा एवढा परिसीमा गाठलेली आहे, एवढं विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे, अक्षता म्हात्रे आहे, यशस्वी शिंदे आहे, त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संतापाने चीड निर्माण होते. आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली, निषेध केला त्याचा, तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोचत नाही, आवाज पोचत नाही आमच्या महिलांचा. तर आज तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि महिला म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सध्या लाडकी बहीण योजना चालू आहेत, पण त्या लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, लाडक्या आई आहेत, जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड रन प्रकरण, कावेरी नाखवा, इतकं भयंकर तिची म्हणजे हत्याच म्हणता यायला पाहिजे त्याला. अशा नराधमांना ते मोकाट सुटलेले आहेत. पैसे भरून, पैशाचा आणि राजकीय सत्तेचा दबाव असून हे सगळे आरोपी मोकाट फिरतायत आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याला हजर होत आहेत. त्यांना का तुम्ही मोकाट सोडतायत? त्यांना कधी तुम्ही शासन करणार? अशा नराधमांना कधी तुम्ही फाशी देणार? एखादा असा नराधम जेव्हा त्याला फाशीची शिक्षा घडेल तेव्हा कुठेतरी या घटनेला सगळ्यांना आळा बसेल. आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे की सध्या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था कोणत्या लेवलला चालली आहे याची प्रत्येकाला जाणीव आहेच. आणि विशेषतः महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या महिलांवर बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि हे खुनी मोकाट सुटलेले आहेत. त्यांना कुठेही कायद्याचा धाक नाहीये, पोलिसांचा धाक नाहीये आणि वेगवेगळे दररोज वेगवेगळे गुन्हे घडतायत. आणि अशा या मोकाट आरोपींना सरकारने कायद्याचा धाक दाखवून किंवा पोलिसांनी त्यांचा पोलीस खात्याचा कायद्याचा धाक दाखवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. आणि आज आमच्या महिलांमध्ये, मुलींमध्ये जे असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी शांतता येण्यासाठी या सरकारने प्रयत्न करावा. ज्या पद्धतीने सरकारने सूत्र हातात घेतलेली आहेत, पण गेल्या 2.5 वर्षात जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः दिंडवडे निघालेले आहेत. ज्यांना नको त्यांना सरकार सुरक्षा यंत्रणा पुरवते, त्यांना बॉडीगार्ड्स पुरवते, पण आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर फिरताना त्यांचं जीणंही नकोसं झालेलं आहे. आणि कुठेतरी या शंड सरकारला हे सगळं दिसत असूनही त्यांनी डोळ्यावर कातडं ओढलेलं आहे. मुंबई महाराष्ट्र आपला सुरक्षित राहिलेला आहे. आपण वारंवार ते घटना बघत आलोय. मला हे सांगायचंय, रोजची घटना आपण बघायला गेलो, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि आता आपला मुंबई महाराष्ट्र सुद्धा इथे सेफ नाही. आपला मुंबई अनसेफ झालेला आहे. मी काही दिवसापूर्वी काही डेटा वगैरे इन्फॉर्मेशन काढलेला, मी ते तुमच्या समोर जाहीर करत आहे. आपला सर्वाधिक बलात्काराचा गुन्हा मुंबईत दाखल असून आपला जे क्रमांक आहे, दुसरा क्रमांक आपल्या नंबर मध्ये येतो, सेकंड नंबर आहे क्राईम साठी. ते पण क्राईम कुठला?
महिलांवर जे अत्याचार होतोय, लेगिंग अत्याचार, रेप केसेस, त्याच्यावर आपला महाराष्ट्र, मुंबई सेकंड नंबरवर आहे. आणि काही डेटा पण आहे माझ्याकडे. गेल्या महिन्यात आपण बघायला गेलो, मुंबई शहरात सर्वाधिक 226 बलात्कारचे गुन्हे दाखल असून ठाण्यात 118 तर पुण्यामध्ये 112 असे बलात्कार केस रजिस्टर्ड झालेले आहे. इव्हन आपल्या ठाण्यामध्ये सुद्धा झालेले. मग मला मुख्यमंत्री साहेबांना हे सांगायचंय, आपण लाडकी बहीण योजना काढली आहे, आपल्याला 1500 रुपये देतात आहे, गॅसचे दर आपण थोडा कमी करतोय, फ्री सिलेंडर्स देतोय, पण हे सर्व गोष्ट तर आहे, पण तुम्ही लाडकी बहिणीवर लक्ष कधी देणार आहे? वारंवार हे केसेस वाढत चाललेत. आपण रेप केस बघतोय, ऍक्सिडेंटल हिट अँड रन केस बघतोय. मला मुख्यमंत्री साहेबांना हेच सांगायचंय, तुम्हाला लाडकी बहिणीचा एवढा पडलेला आहे, तर या लाडकी बहिणींचे जे रोजचे अत्याचार होत आहेत त्याच्यावर लक्ष द्या. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती तसेच सजावटीचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा येथे हे प्रदर्शन 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते तसेच खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी वनिशा प्रधान, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह पर्यावरण कार्यकर्ते व प्रदूषण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. शहरात प्रभावीपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना राबविताना नागरिकांनी पर्यावरण स्नेही सजावटीचे साहित्य पाहता यावे व सुलभ खरेदी करता यावी या उद्देशाने हे प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे. शाडू माती, लाल माती, गाईचं शेण, पुठ्ठ्याचा लगदा, शेतातील माती, झाडपाल्यापासून तयार करण्यात आलेल्या सुबक गणेश मूर्ती हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. या व्यतिरिक्त चटईपासून बनवलेले सजावटीचे साहित्य, पर्यावरण स्नेही मखर, कापडी मंडप, झालर, फायबरपासून तयार केलेले चलचित्र या प्रदर्शनामध्ये नागरिकांना खरेदी करता येणार असून एकूण 25 स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन हा उपक्रम यशस्वी करावा. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरण स्नेही मूर्ती व सजावटीच्या साहित्यांचा वापर करून जलप्रदूषण रोखण्यास पालिकेस सहकार्य करावे असं आवाहन यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. नंतर तुम्ही होम डेकोर म्हणून पण यूज करू शकता. आणि आपली पणती सुद्धा आहे, ती पण आपण सोलापूरची हातानेच बनवली.
आमदार साहेब विविध कलाकुसर मंत्री पर्यावरण दक्षता मंडळ एनआरओ विजन जैन शॉप हळदी कुंकू आणि चंदन फुलझारी वाजवली जात आहे. तुळस जी गुणकारी औषधी आणि पवित्र मानतो सगळ्यांना विनंती करते. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीभाई नईबागकर यांचं अल्पशा आजाराने ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात 2 मुली आणि सुना व नातू असा परिवार आहे. समाजकारण आणि राजकारण याची गल्लत न करता सामाजिक जीवनात नेहमीच बळीभाई यांनी सर्वांसमोर आगळा आदर्श ठेवला होता. त्यांच्या निधनाने ठाण्यात शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मनोहर साळवी, माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, हरिमाळी, विक्रांत चव्हाण, राजू फाटक, भास्कर बैरी शेट्टी, छायाराव, विमल भोईर, बळीभाईचे चिरंजीव, साईनाथ सेवा समितीचे कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर, मिलिंद नईबागकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते, माजी नगरसेवक, साई भक्त, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. बळीभाईंचं निधन हे अत्यंत चटका लावून जाणारं आहे. साई भक्तांनाच नव्हे तर तमाम ठाण्यातल्या, ठाणेबाहेरच्या तमाम नागरिकांना देखील हे एक धक्कादायक आहे. कारण चालता फिरता असताना त्यांचं अचानक निधन झालं. त्यांचा मागच्या आठवड्यामध्येच वाढदिवस होता आणि त्यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं की ज्या साईंची सेवा त्यांनी गेली 40 वर्ष केली आणि त्यांच्याच खांद्यावर सगळी धुरा उभारून इथे एक प्रकारे प्रतिशिर्डी या ठिकाणी उभं केलं. बळीभाईंनी राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त काम केलं आणि सर्व संघटना, सर्व पक्षांचे लोक जे आहेत ते त्यांच्याशी जोडले गेलेले होते. एक ज्याला म्हणता येईल की कठोर परिश्रम करणारा
आणि तत्वनिष्ठ, हे तत्वाला कधीही त्यांनी मुरड न घालता काम केलं आणि एक मोठं अशा प्रकारचं हे संस्थान जे आहे ते तळागाळातल्या लोकांना, सवंगड्यांना बरोबर घेऊन गेली 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी सुरू ठेवलं. धार्मिक कार्याबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक समाजामधल्या तळागाळातल्या माणसाला देखील वरती कसं आणता येईल त्याच्याकरता त्यांनी कायम काम केलं आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे शब्दाने व्यक्त येता येणार नाही अशा प्रकारचं दुःख जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांना तर आहेच, परंतु तमाम सगळ्या साई भक्तांना देखील आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देव. ओम शांती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शने करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. रायगड येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवरती 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली, तर उरण येथे एका यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप करीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे त्यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋताताई आव्हाड, ठाणे शहराध्यक्षा सुजाताताई घाग, कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन खटला फास्ट ट्रॅकवरती चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, महिला संरक्षणाचे धोरण राबविता येत नसल्याने मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामे द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रसंगी ऋता आव्हाड म्हणाल्या की अक्षता म्हात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असं जाणवलं की पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे. त्यांच्याकडे पाहता त्यांची कीव येते. निवडणुका आल्याने लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी. अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशस्वीचा मारेकरी हा मोकळा आहे, त्याला जेरबंद करावे आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. तर सुजाता घाग यांनी या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी, जेणेकरून दुसऱ्या कुणाची असे गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. आवाज उठवा, मुख्यमंत्री जागे व्हा, जागे व्हा. गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या, राजीनामा घ्या. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा जाहीर निषेध. महिलांवर अत्याचार करणाऱ्या अक्षता फाशी द्या. यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. हो, अजिबातच नाही आहेत. कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झाला आहे हल्ली. रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचार करून नाही थांबत आहेत लोक. कसलं तरी सूड ओघवल्यासारखं त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे. आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात फोफावते ती खूपच वाईट आहे, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे. ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे की असा समाज का झाला आहे. पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात. हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे रायगड पोलीस स्टेशनकडून. त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरवाणे आहेत. म्हणजे ते जे काय मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची कीव आली की इतक्या वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाले आहे, पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलचे जे काही विचार आहेत सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत. म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याचवर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे, तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो. वी आर आय थिंक गोइंग टुवर्ड्स अनार्की, यू नो. खाजगी रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करायची झाली तरी हजारो रुपये मोजावे लागतात. रुग्णांची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा कोणताच विचार केला जात नाही. मात्र सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे. एका तरुणाला खाजगी रुग्णालयात हाताच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया सांगितली असता सिव्हिल रुग्णालयातील भौतिक उपचार व व्यवसाय उपचार विभागातील केलेल्या सकारात्मक उपचारांनी
तरुणाची शस्त्रक्रिया तर दूर, पण अंगठ्याच्या हालचाली पाहिल्यासारख्या झाल्या आहेत. सिव्हिल रुग्णालयातील भौतिक उपचार व व्यवसाय उपचार विभागात केलेल्या सकारात्मक उपचारांनी तरुणाची शस्त्रक्रिया तर दूर, पण अंगठ्याच्या हालचाली पहिल्यासारख्या झाल्या आहेत. ठाण्यात राहणारे प्रमोद शर्मा यांच्या हाताचा अंगठा गेल्या अनेक दिवसांपासून दुखत होता. सकाळी उठल्यावरती अंगठा दुमडला की तो पुन्हा सरळ करताना भरपूर त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांचा परिणाम नोकरी व्यवसायावरती झाला होता. अंगठ्यावर इलाज करण्यासाठी एका खासगी रुग्णालयात प्रमोद गेले. या ठिकाणी सर्व टेस्ट केल्या, मात्र अंगठ्याचे निदान झालं नाही. शेवटी अखेरचा उपाय म्हणून या खासगी रुग्णालयात अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र यासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च सांगण्यात आला. प्रमोद यांची परिस्थिती बेताची आहे, त्यामुळे एवढा खर्च हा परवडणारा नव्हता. अंगठ्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या प्रमोद यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये धाव घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे, अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनामध्ये उपचार घेण्यात आले. सिव्हिल रुग्णालयात सुरुवातीला मलम गोळ्यांनी अंगठ्यावरती काय फरक पडतो का तो तपासण्यात आला. त्यानंतर अंगठ्याला प्लॅस्टर लावण्याचा विचार करण्यात आला. पुढे भौतिक उपचार व व्यवसाय उपचार विभागात उपचार घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला. यावेळी विभागामध्ये अंगठा तपासून योग्य ते उपचार सुरू केले. नियमित अंगठ्याचा व्यायाम, भौतिक उपचार व व्यवसाय उपचार करण्यात आला. तर एका महिन्यातच प्रमोद यांचा अंगठा बरा झाला आहे. यासाठी भौतिक उपचार व व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर, डॉक्टर नम्रता पाटणे, डॉक्टर सुप्रिया कांबळे यांनी परिश्रम घेतले. सर 34 वर्षाचा मेल आहे. त्याला ट्रिगर फिगर नावाचा आजार होता. त्याला उजवी अंगठा असा जर फोल्ड केला की तो सरळ होणार नाही, आणि सरळ झाला तर फोल्ड लवकर होत नाही. त्यासाठी त्या बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटलला तो फिरला आणि त्याला सांगितलं की ते ऑपरेशन्स करावं लागते आणि 50 हजारपर्यंत खर्च होईल. परंतु ते आम्हाला कळल्यानंतर आमचे ज्ञानेश्वर सलगर साहेब, कांबळे, आमचे फिजिओथेरपिस्ट आणि मॅडम त्या दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, फिजिओथेरपी करून हे बरं होईल. आणि काही दिवस फिजिओथेरपी केल्यानंतर त्याचा अंगठा पूर्णपणे बरा झालेला आहे. ऑपरेशनची गरज पडणार नाही. परंतु आपल्या सिव्हिलमध्ये आपण टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये आहे सध्याच्या घडीला, म्हणजे नवीन सिव्हिलचं बांधकाम चालू आहे. तरी आपण कुठलेही डिपार्टमेंट हा पूर्णपणे फंक्शनल राहायला पाहिजे हे प्रयत्न केला आहे आणि त्याच्यात फलित आपल्याला आपण खूप चांगल्या ट्रीटमेंटकडे करतो आहे. आपल्याकडे पेशंटचा फ्लोही खूप जास्त आहे. अख्या जिल्ह्यातून आपल्याकडे पेशंट येत राहतात. आमची जी टीम आहेत डॉक्टर सलगर, कांबळे आणि हे सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने पेशंटची काळजी घेतात. चांगल्या पद्धतीने आमच्याकडे मस्तीज अवेलेबल आहे आणि त्याचाच फलित एक त्याला जवळपास आम्ही त्याचे पैसे वाचू शकलो आणि त्याला फ्री ट्रीटमेंट झाली आणि विदाऊट ऑपरेशन त्याचा अंगठा बरा झाला. याचा खरोखर आमच्या सगळ्यांना त्याबद्दल आनंद आहे आणि धडपड हीच आहे की जास्त लोकांना चांगल्यात चांगली सेवा कशी देता येईल त्याच्यावर आम्ही भर दिलेला आहे. आणि तुम्ही आतापर्यंत बघितलं आहे की टेम्पररी स्ट्रक्चर असून आम्ही कुठलीही सेवा खंडित न करता अहोरात्र रुग्णाची सेवा करतो आहे आणि त्याचा आम्हाला खरोखर आनंद आहे आणि त्याचा अभिमान पण आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.